सर, नोकरी करणाऱ्या महिला ऑफिसमध्ये 8-8 तास 9-9 तास काम करतात. तिथून घरी आल्यानंतर पुन्हा आणखीन घरामध्ये उभं राहून किचन पुढं काम करणं असतं. तर या सगळ्यामुळं व्हेन्सचा काही त्रास? तर सततचं उभं राहिल्यामुळं व्हेरिकोज व्हेन्स हा नक्कीच घडतो. व्हेरिकोज व्हेन्सची कारणं अशी आहेत की पायाचा आपला जो काफ मसल आहे तो आपलं दुसरं हृदय म्हणून ओळखलं जातो. आपल्या शरीरातलं डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते काफ रिजन मधून डायरेक्ट पंप होतं ते आपल्या हृदयामध्ये. ज्यावेळेस तुम्ही उभा राहत असता तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे या कामाला जास्तीची ताकद लागते आणि सतत हे एक्स्ट्राचं काम केल्यामुळं काफ मसल्स वीक होतात. त्यांच्या विकनेसमुळं पंपिंग ऍक्शन होतीये, पण त्याचं जे ब्लड फ्लो जो पूर्णपणे वर झाला पाहिजे तो कमकुवतपणा वाढायला लागतो आणि मग मसल्स लूज झाले की तिथं गठीळ व्हायला, त्या ज्या व्हेन्स आहेत आपल्या त्या गठीळ व्हायला सुरुवात होतात. गठीळ झालेल्या वाहिन्यांनाच आपण काय म्हणतो, व्हेरिकोज व्हेन्स. मग हे टाळायचं कसं? तर चालणं जर वाढवलं पेशंट्सनी, काफ रिजनची जर ताकद तुमची वाढलेली असेल, चालण्याचा व्यायाम सगळ्यात योग्य व्हेरिकोज व्हेन्ससाठी. कमीत कमी 45 मिनिटं चालणं फार गरजेचं. समजा एखाद्या पेशंटला फुगलेल्या नसा दिसू लागल्या, इन द सेन्स ते व्हेरिकोज व्हेन्स जर सुरू झालेलं असेल, तर सध्याच्या घडीला व्हेरिकोज व्हेन्सचे स्टॉकिंग्स मिळतात. उभा राहून ज्यावेळेस तुम्ही काम करणार आहात किंवा चालायला जाणार आहात त्यावेळेस व्हेरिकोज व्हेन्सचे जर स्टॉकिंग्स घातले तरी सुद्धा व्हेरिकोज व्हेन्सचं प्रमाण कमी व्हायला आपण नक्कीच मदत करू शकतो. पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.